नमस्कार आशाताईंनो, सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता आपण बघणार आहोत राहिलेले मुद्दे जे मार्च महिन्यातले आहे आणि काय आहेत ते मुद्दे, तर त्याचे आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तर आता आहे आशा गृहभेटीमध्ये वजन कसे घेतात। तर आपण जेव्हा HBYCच्या भेटीला जातो तर वजन कसे घेतो, तर त्याचे आपल्याला सविस्तर असे मुद्दे लिहायचे आहे। तर सर्वात आधी आपण 6 पद्धतीने हात धुवून घ्यायचे आहे। त्याच्या आधी आपल्या झोळीतले जे वजन काटा आहे, झोळी आहे, ते चटईवर ठेवायचे आहे। आपलं जे बुक आहे ज्यामध्ये आपण वजनाची नोंद करतो ते सुद्धा चटईवर ठेवायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला 6 पद्धतीने हात धुवून घ्यायचे आहे आणि मग वजन घेण्याची प्रोसेस जी आहे ते सुरू करायची आहे। तर हात धुतल्यानंतर आपले जे हात आहे ते कापडाला न पुसता हवेमध्ये सुकवून घ्यायचे आहे। तर बघा, कापडाच्या झोळीला काट्यावर लावायचे आहे। वजन काट्यावर लागलेल्या हँडलला पकडून तराजू जमिनीवर उचला आणि तराजूच्या बटणाला डोळ्याच्या पातळीवर ठेवा। जोपर्यंत लाल भाग झाकला जात नाही व हे दर्शवित नाही तोपर्यंत स्क्रू फिरवा। म्हणजे तो स्क्रू आहे तो फिरवायचा आहे झोळीला काट्याला लावून आणि तो जो लाल भाग आहे तो झाकायचा आहे। त्यानंतर कापडाच्या झोळीला हुक वरून काढा आणि जमिनीवर ठेवलेल्या स्वच्छ कापडावर ठेवा। तर झोळीसुद्धा आपल्याला स्वच्छ जमिनीवर ठेवायची आहे। शिशूचे योग्य वजन मोजण्यासाठी त्याच्या अंगावर कमीत कमी कपडे ठेवा व त्याला झोळीच्या दोन्ही दोऱ्यांना पकडून हुकवर लावा। वजन काट्यावर लागलेल्या हँडलला व्यवस्थित पकडा, हळूहळू उभे राहा। झोळी व त्यासहित असलेल्या बाळाला वरती घ्या। जोपर्यंत बटन डोळ्याच्या पातळीवर येत नाही तोपर्यंत आपल्याला हा वजन काटा आहे असा हळूहळू वर घ्यायचा आहे। त्यानंतर वजन मोजा। बाळासहित झोळी खाली ठेवा आणि झोळीत हुकमधून काढा। बाळाला झोळीतून काढा व आईजवळ द्या, वजनाची नोंद करा। तर अशा प्रकारे आपल्याला बाळाचं वजन करायचं आहे। झोळी स्वच्छ आहे का बघून घ्यायची आहे, मग तिला वजन काट्याच्या हुकाला लावून तिचे वजन करून म्हणजे जो काटा आहे तो 0वर सेट करून घ्यायचा आहे। जोपर्यंत तो लाल भाग झाकला जात नाही तोपर्यंत ते स्क्रू फिरवायचं आहे। त्याच्यानंतर बाळाच्या अंगावर कमीत कमी कपडे ठेवून बाळाला झोळीमध्ये ठेवायचे आहे आणि बाळाची झोळी जी आहे वजन काट्यासहित हळूहळू उचलायची आहे। आणि आपला जो हात आहे ज्यामध्ये आपण वजन काटा पकडला आहे त्याच्या मनगटाला दुसऱ्या हाताने आधार द्यायचा आहे आणि आपल्या डोळ्याच्या समोर जोपर्यंत तो भाग येत नाही तोपर्यंत हळूहळू वजन काटा उचलायचा आहे आणि वजन घ्यायचं आहे। वजनाची नोंद म्हणजे वजन मातेला सांगायचं आहे। मग हळूहळू ती झोळी खाली ठेवायची, त्या झोळीमधून बाळाला बाहेर काढून मातेजवळ द्यायचं। त्यानंतर तो झोळी आहे ती त्या वजन काट्याच्या हुकमधून काढून घ्यायची आणि आपली जी वही आहे त्यामध्ये वजनाची नोंद करायची। त्यानंतर बघू आपण 0 सेट करणे म्हणजे काय। आत्ताच आपण बघितलं की आपल्याला 0 का बरं सेट करायचं आहे, तर वजन काट्यावरील लाल भाग झाकला जाणे म्हणजे 0 दिसणे। तर वजन काट्यातला जो लाल भाग आहे त्याला आपल्याला झाकायचा आहे। स्क्रू तोपर्यंत फिरवत राहायचा आहे जोपर्यंत तो भाग झाकला जात नाही। त्याच्यानंतर वजन काट्यावरील रंग कोणते, तर आपण आपला जो वजन काटा आहे जो आपला HBYCमध्ये उपयोगात आणतो बाळाचे वजन करण्यासाठी, बाळाच्या 3ऱ्या दिवसापासून तर बाळाच्या 40 दिवसापर्यंत, तर पहिला रंग आहे हिरवा। तो रंग असतो 250 ग्रामपेक्षा जास्त, म्हणजे आपला तो वजन काटा 5 किलोचा असतो। तर हिरवा रंग 2.5 किलोग्रॅमपासून 5 किलोग्रॅमपर्यंत आणि पिवळा रंग आहे 2 किलोपासून 2.5 किलोग्रॅमपर्यंत आणि लाल रंग आहे तो 0पासून 2 किलोग्रॅमपर्यंत। म्हणजे हे जे रंग आहे तीनही ते बाळाची स्थिती दर्शवतात की बाळ कोणत्या रंगामध्ये आहे, म्हणजे बाळाला धोका आहे की नाही आहे। जर लाल रंग असेल तर बाळाला धोका आहे, म्हणजे त्यापेक्षाही जर कमी झालं तर बाळ धोक्यामध्ये आहे। आणि पिवळा रंग असेल तर बाळाला जास्त देखभालीची गरज आहे आणि त्याची जास्त काळजी घेण्याची गरज आहे। त्याचबरोबर हिरवा रंग असेल तर तो चांगला आहे। अशा प्रकारे वजन काट्यावरील रंग आहेत। त्यानंतर पुढील मुद्दा बघू। ॲनेमिया मुक्त भारत या कार्यक्रमाअंतर्गत कोणकोणत्या वयोगटात लोहयुक्त सिरप आणि गोळ्या दिल्या जातात, तर हे आपल्याला माहीतच आहे की हे गट कोणते कोणते आहे आणि आपण ते देत पण असतो। जसे की 6 महिन्यापासून आपण 5 वर्षापर्यंत बाळाला सायरप देतो। त्यानंतर जे मुलं आहे
10 ते 19 वर्षवाले मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये गोळ्या दिल्या जातात. गरोदर माता आहे, आपल्या स्तनदा माता आहे, त्यांना आपण लसीकरणाच्या दिवशी त्यांचे EB मोजून त्यांना आपण गोळ्या देत असतो. आणि त्यानंतर आपल्या ज्या माता आहे 20 ते 49 वर्षापर्यंतच्या त्यांनासुद्धा आपण दर महिन्याला गोळ्या देत असतो रक्तक्षयाच्या प्रतिबंधासाठी. तर आता आपण बघूया की आपण कोणाकोणाला गोळ्या आणि काय काय देतो, कोणाला गोळ्या, कोणाला सिरप आणि किती, त्याचं प्रमाण काय आहे. तर सर्वात आधी बघूया 6 महिने ते 5 वर्ष वयोगटात लोहयुक्त सिरप आठवड्यातून 2 वेळा 1 मिली आपण त्या बाळाला देत असतो. म्हणजे सोमवार आणि गुरुवार या 2 दिवशी 1 मिलीग्राम जे सायरप आहे ते जेवणाच्या 1 तासानंतर आपण ते लहान बाळांना देत असतो. त्याच्यानंतर 5 ते 10 वर्ष हे शाळेतला वयोगट आहे. तर शाळेमध्ये सर जे आहे ते जेवण झाल्यानंतर गुलाबी गोळी देत असतात आठवड्यातून एकदा. त्याच्यानंतर आहे 10 ते 19 वर्ष वयातील किशोरवयीन मुलं आणि मुलं आहे त्यांनासुद्धा 1 गोळी आठवड्यातून एकदा नेडी गोळी दिली जाते. त्यानंतर आपल्या गरोदर आणि स्तनदा माता आहे त्यांना आपण 6 महिने 180 गोळ्या देत असतो की रोज 1 गोळी. त्यांचा जो रक्तक्षय आहे तो झाला नाही पाहिजे त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी आपण 180 गोळ्या 6 महिने त्यांना देत असतो. त्याच्यानंतर आपला आहे दुसरा आपल्या माता महिला ज्या आहे 20 ते 49 वयोगटातील त्यांना आपण 1 गोळी दर आठवड्याला रक्तक्षयाच्या प्रतिबंधासाठी देत असतो. तर हे सगळ्या ज्या गोळ्या आहे हे आपण दर महिन्याला हे गोळ्या देत असतो आणि याच्या वाउचर पण आपण लावत असतो. तर वरचं जे आहे 6 महिने ते 5 वर्ष त्याचं पण आपण वाउचर लावत असतो. आणि 20 ते 49 वयोगटातील ज्या महिला आहेत त्यांचेसुद्धा आपण वाउचर लावत असतो. त्याच्या आपल्याला महिलांना गोळ्या देण्यासाठी आपल्याला 50 रुपये मिळतात आणि सायरप जे आहे बाळांना देण्यासाठी त्याला आपले 100 रुपये महिन्याचे मिळत असतात. नंतरचा मुद्दा आहे कुटुंब नियोजनाच्या कोणत्या पद्धती व साधने व त्याची गरज का आहे. तर कुटुंब नियोजनाच्या कोणत्या पद्धती आहे, तर तात्पुरती, कायमस्वरूपी आणि त्याची गरज काय आहे. तर कुटुंब नियोजनाची साधने व पद्धती वापरल्यामुळे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवता येते. मुलांमध्ये योग्य अंतर ठेवल्याने माता व बालक यांचे आरोग्य चांगले राहायला मदत होते. जसं की आता मुलांमध्ये अंतर असले तर त्या बाळाला पण ती माता चांगली सांभाळू शकते, तिचे आरोग्य पण चांगले राहते, बाळाची वाढ विकास पण चांगला होतो. आणि तेच जर तिथे मूल जर लवकर झाले तर त्या मातेचं आरोग्य खराब होते, त्या बाळाचं पण आरोग्य चांगलं राहत नाही, तिला त्या बाळाकडे लक्ष देता येत नाही, तिला स्वतःकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे हे कुटुंब नियोजन जे आहे ही पद्धती म्हणजे जी काळाची गरज आहे ते योग्यच आहे आणि हे त्या माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. त्यानंतर आपण पद्धत बघूया. तर एक पद्धत आहे तात्पुरती पद्धत आणि कायमस्वरूपी पद्धत. तर तात्पुरत्या पद्धतीमध्ये निरोध आहे, गर्भनिरोधक गोळ्या आहे, छाया आहे, इंजेक्शन आहे, अंतरा, तांबी, इपिल आणि सुरक्षित काळ. तर सुरक्षित काळ म्हणजे जेव्हा पाळी येते, पाळीच्या काही दिवसानंतर जेव्हा संबंध केले नाही तर त्याला सुरक्षित काळ म्हणतात. पण हा सुरक्षित काळ कधी यामध्ये पण गर्भधारणा राहू शकते. त्यानंतर आहे कायमस्वरूपी पद्धत. तर ही जी पद्धत आहे ती ऑपरेशन आहे स्त्री आणि पुरुषाचे. तर हे टाक्याचे आणि बिनटाक्याचे दोन्ही पद्धतीने केल्या जाते. स्त्री शस्त्रक्रिया बिना टाक्याची आणि टाक्याची आणि पुरुष शस्त्रक्रिया टाक्याची किंवा बिनटाक्याची ही आहे कायमस्वरूप पद्धती. म्हणजे एकदा झाल्यानंतर ती शेवटपर्यंत राहते. आणि तात्पुरतीमध्ये निरोध वापरल्यानंतर काही महिने वापरल्यानंतर त्यांना गर्भधारणा ठेवायची असेल महिलेला तर ते बंद करू शकते, गोळ्या पण बंद करू शकते आणि इंजेक्शन आहे तर ते पण ती बंद करू शकते, तांबी आहे ती पण ती काढू शकते. तर अशा पद्धतीने आपण आज NMA मुक्त भारत कार्यक्रमात कोणकोणत्या वयोगटाला औषध दिले जाते आणि कुटुंब नियोजनाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत आणि त्याची गरज काय आहे. त्याच्यानंतर आशा गृहभेटीमध्ये HbNCची भेट आहे, त्यामध्ये आपण बाळाचे वजन कसे घेतो, काय काय मुद्दे आहेत. त्याच्यानंतर 0 सेट करणे म्हणजे काय आणि वजन काट्यावरील रंग. तर हे आपण 4 मुद्दे आता बघितले आहे. आणि आपला आजचा या महिन्यातला शेवटचा जो मुद्दा आहे तर किशोरी ज्या मुली आहेत त्यांना आपण कशाप्रकारे समुपदेशन करतो आहारासाठी आणि मासिक पाळीतील स्वच्छतेसाठी. तर हा जो मुद्दा आहे तर थोडा मोठा आहे तर तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया आणि आपला दुसरा व्हिडिओ नंतर लगेच येणार
असणार आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून आपल्या ज्या आशाताई आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त गेली पाहिजे आणि त्यांनासुद्धा या माहितीचा उपयोग झाला पाहिजे. नमस्कार.